DD, राईट टू फ्युचर मेंटेनन्स. आता लक्षात ठेवा, मेंटेनन्स हा पर्सनल राईट खाली येतो. कुठला राईट खाली येतो? पर्सनल राईट. इंडिव्हिज्युअल राईट आहे हा मेंटेनन्सचा राईट, पण हा ट्रान्सफर होण्यात होऊ शकत नाही. दिस कॅन बी सेपरेटेड फ्रॉम दॅट पर्सन. इट इज अटॅच्ड टू दॅट पर्सन. कुठला? मेंटेनन्सचा राईट, पर्सनल राईट म्हणतो आपण त्याला ज्युरिस्प्रुडन्स खाली. सो राईट टू फ्युचर मेंटेनन्स कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. तर ज्याला अधिकार आहे मेंटेनन्सचा तोच व्यक्ती ते मेंटेनची रक्कम घेऊ शकतो. हा एक लक्षात ठेवायचं, मेंटेनन्स, फ्युचर मेंटेनन्स कॅनॉट बी ट्रान्सफर्ड, पण द मेंटेनन्स दॅट इज एक्झिस्टिंग ते मात्र ट्रान्सफर करता येऊ शकतो. नेक्स्ट, द मियर राईट टू सू. परत गॅम्बलिंगच प्रकार आहे हा. राईट, समजा माय राईट्स आर व्हायोलेटेड अँड आय एम शुअर आय कॅन गेट सम सर्टन अमाउंट. म्हणजे मला कॉम्पेन्सेशन मिळू शकतं, मला माहिती आहे माझे राईट्स व्हायोलेट झाले, पण मला ते थांबायचं नाहीये. हे माझा राईट तू घे, तू केस फाईल कर, आता तू पैसे घे. तर हा राईट टू सुद्धा ट्रान्सफर करता येत नाही. सो राईट टू सू कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. परत गॅम्बलिंगला उद्या तर तो केस लागला तर बरं त्याच्याकडे तू तर म्हणला होतास की राईट आहे माझा, तर राईट व्हायोलेट झालाय, पण राईट व्हायोलेट झालं नाही, एवढे केस लढलो आणि हारलो, तू फसवलंस मला. हे नको व्हायला, म्हणून लॉ काय सांगतो, राईट टू सू कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. देन पब्लिक ऑफिस किंवा पब्लिक ऑफिसची सॅलरी. तर आपण कष्ट करायचं, आपण पब्लिक प्रॉसिक्युटर व्हायचं, आपण जज व्हायचं, आपण कलेक्टर व्हायचं. तुझ्या मनात येऊन बस बाबा तू आता तू हो कलेक्टर, मी परत परीक्षा देतो, चालेल का असं? सो पब्लिक ऑफिस कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. अंडरस्टँड? मी सुद्धा सांगितलं, प्रॉपर्टी मुव्हेबल, इमूव्हेबल, टँजिबल, इंटँजिबल सगळ्याच प्रॉपर्टी ट्रान्सफर प्रॉपर्टी खाली डील होतात. इनिशियली सेक्शन 37 पर्यंत ऍटलीस्ट. म्हणून याच्यावर काय करतं, आता कुठला या सांगा पब्लिक ऑफिस इज इट इमूव्हेबल? हे पद आहे ना, but it is now again coming back to jurisprudence. What is property? What is with the rights? Right is nothing but an interest. Right is nothing but an interest that is stated under jurisprudence. And what is property? Anything over which you exercise the right is the property. ज्या गोष्टीवर अधिकार गाजवता येत नाही ती प्रॉपर्टी होत नाही. तर प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हणून ट्रेडमार्क. आता माझं लॉ इन्स्टिट्यूट, लॉ इज माय नेम. So can anyone use it? No, it is come under IP, a trademark. It is my property. The name is my property. Right? Third, public office सुद्धा property झाली आणि ही transfer करता येत नाही. This is your right. You hold that post. You have earned it. So can you transfer to someone else? The post of the collector, public prosecutor, judiciary, you become a judge. This can't be transferred. Let the stipends allowed. Civil pensioners, pension to transfer करता येत नाही. Then last X point, no transfer can be made insofar it is opposed to the nature of the interest affected thereby, unlawful object consideration, or अशा व्यक्ती जो person is disqualified by law, अशा व्यक्तीला तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही. And lastly, the section shall not be deemed to authorize a tenant having an untransferable right of occupancy. So tenant सुद्धा आणि समजा जर लायसन्सी असेल, लायसन्स असेल, लीज असेल आणि लीज असेल, इट कॅनॉट बी सबलीज्ड फर्दर, सब लायसन्स फर्दर, तिथं पुढे ट्रान्सफर करता येणार नाही. नाउ सेक्शन 7 talks about competent persons who can transfer. So anyone who is competent to contract, he is also competent to transfer. Very simple. I think we move with section 8 now. Section 8 महत्त्वाचं आहे माझ्या हिशोबाने ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये. का की जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तर इफेक्ट काय, what goes along with the transfer, what goes along with the transfer. So section 8, unless a different intention is expressed or necessarily implied, a transfer of property passes forthwith. आता forthwith शब्द आला, is it a practically meaning instantly, immediately. So when the word forthwith comes, we have to understand it as immediate, instant. So the transfer of property passes forthwith to the transferee all the interest, and interest means rights, which the transferor is then capable of passing in the property, and the legal incidents, and legal incident means the effects, the consequences. Third, example दिले, when you are transferring property that is land, what automatically will pass on, the easements will pass on, the rents and the profits will pass on, and the things attached to the earth, हे सगळ्या automatic गोष्टी pass on होतील to the transfer. Second, what you are transferring?
द मशिनरी अटॅच टू द लँड. ही जर का तुमचं सब्जेक्ट मॅटर ऑफ ट्रान्सफर असेल तर काय काय जाईल? मुव्हेबल पार्ट्स. सांगायची गरज आहे का? एक्सप्रेसली मेन्शन करायची गरज नाही. दिस विल ऑटोमॅटिकली गेट ट्रान्सफर्ड अलॉंग विथ द सब्जेक्ट मॅटर ऑफ ट्रान्सफर. थर्ड, when the property is a house, the easements, the rents, lock, keys, bars, doors, windows. म्हणून आपण जेव्हा घर, equal properties, जर घर असेल, if you are transferring a flat, if you are not mentioning all these things, it's fine. Automatically it will get covered under section 8. Next, the property is a debt. So what are you transferring? Debt. Negotiable Instrument Act खाली जाऊया आपण. Negotiable Instrument Act खाली 3 प्रकारचे negotiable instruments कव्हर केले. Promissory note, bill of exchange आणि check. करेक्ट? तर आता promissory note हा सुद्धा एक प्रकारचा डेट झाला का नाही? येस. आता negotiable instrument चा अर्थच काय होतो? The instrument that can be transferred. So can the debt also be transferred? Yes, a debt also is a property which can be transferred. So when you are transferring a debt or any other actionable claim, automatically what will pass on? The securities will get passed on. Right? जसं आपण जेव्हा मॉर्गेज बघू, yes, आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये pledges covered. The movable property is kept as a security, it becomes a pledge, and pledge is covered under Indian Contract Act. आपण त्यात शिकलो rights of the pledger and the pledgee, right? Rights of subrogation. तर जेव्हा surety, right? He repays the loan. He step into the shoes of the creditor. He step into the shoes of the creditor. He gets all the security automatically. Fine. So हे सुद्धा केस दिलंय. तर जेव्हा तुम्ही लोन ट्रान्सफर करता तर सिक्युरिटीज ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होती. Then when the property is money or other property yielding income, तर त्या पैशातलं येणारं interest, income thereof will be passed on with the money. So this was section 8. Everyone is fine with this? Hope सगळं ब्रशअप होत आहे. Section 9 talks about order transfer, right? So transfer property itself says property can be transferred orally or in return. Like Registration Act मध्ये येतो. म्हणून हा सेक्शन कंप्लीट आहे का? नाही, हा सेक्शन इनकम्प्लीट आहे. जरी ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट सांगितला, काय सांगतोय? प्रॉपर्टी कॅन बी ट्रान्सफर orally or return. पण लगेच रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये आणायचा. आणि काय समजा 100 रुपीचे बजेट प्रॉपर्टी असेल, इट हॅज टू बी ट्रान्सफर्ड टू अ registered instrument only. Now directly move on with section 13 now. Transfer for the benefit of an unborn person. Skip केलाय हा चॅप्टर कधी LLB ला असताना लिहिलाय, अटेम्प्ट केलाय. I'm just asking one of the lighter note, थोडासा गॅप असावा म्हणून आता मोठं सोडायचं. लिहिलाय, अटेम्प्ट केलाय सेक्शन? काय स्किप केलाय LLB ला असताना? ठीक आहे, परत प्लीज माझा I should not ask questions to the lawyer. Let's get to that point. Transfer for the benefit of an unborn person. The unborn person सगळ्यात पहिलं कोण? The child, right, who has not yet conceived is an unborn. सगळ्यात पहिलं हेच लक्षात असू द्या की unborn person कोण? So child who is not yet conceived is an unborn person. आता सेक्शन 5 काय सांगत होता? ट्रान्सफर कोणती सुटे? ट्रान्सफर should be to an living person. मग unborn चालेल का? नाही चालणार. मग सेक्शन 13 कशाला आहे? एक्सेप्शन. बरोबर. सेक्शन 13 काय सांगतो? क्रिएट अ प्रायर इंटरेस्ट. आणि तो प्रायर इंटरेस्ट लिव्हिंग पर्सन असला पाहिजे. सो फर्स्ट ट्रान्सफर टू अ लिव्हिंग पर्सन अँड क्रिएट अ प्रायर इंटरेस्ट. आणि जेव्हा अनबॉर्न पर्सन बॉर्न होईल ना त्याला ते पूर्ण राईट्स ट्रान्सफर होतात. म्हणजे कॅन यू ट्रान्सफर डायरेक्टली टू अ अनबॉर्न चाइल्ड? नो. बट कॅन यू ट्रान्सफर इनडायरेक्टली? येस. सो ट्रान्सफर टू अन अनबॉर्न चाइल्ड. पण एक प्रश्न पडतो, कशाला अनबॉर्नला द्यायचंय? बरोबर ना? लिव्हिंग पर्सन नाहीये, असताना का त्याला देत नाहीये, आणि जो अनबॉर्न आहे त्याला द्यायचा प्रयत्न करताय, तर का? समजा एखादा एक्झाम्पल घेऊ, सिच्युएशन देऊ आपण. ट्रेल आहे, वडिलांना एकच मुलगा आहे, पण तो वाईट सवयी त्याला लागल्या, वाम मार्गाला लागलेला आहे तो. येस, लग्न झालंय, राईट. मग आता त्याला जर प्रॉपर्टी त्याच्या मुलाला दिली, तो वाईट गोष्टीमध्ये तो प्रॉपर्टीचा
विनाश करू शकतो. मग आता मला माझ्या नातवाला केवळ पण विच इज नॉट इन एक्झिस्टन्स अशा सिच्युएशन मध्ये ट्रान्सफर टू एन अनबॉर्न चाइल्ड आपल्याला करता येईल. आणि मग काय करायचं, प्रायर इंटरेस्ट कोणाला ठेवायचं, वडिलांना आणि आईलाच ठेवायचं. आणि असं नको व्हायला मुलगा जन्माला आला, मुलगा मोठा झाला आणि मुलांना आई बाबाला काढलं. तर प्रायर इंटरेस्ट जो असतो तो लाईफ टर्म साठी असतो, लाईफ टाइम साठी असतो. म्हणजे फादर और मदर ज्याच्या फेवर मध्ये प्रायर इंटरेस्ट क्रिएट केलाय तो लाईफ टाइम साठी असतो. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्या प्रॉपर्टी मध्ये पोझेशन त्यांना मिळू शकतो. दे कॅन एन्जॉय द पोझेशन. आणि आई वडील केल्यानंतर ओनरशिप पास होते का? नाही. जसा अनबॉर्न पर्सन जन्माला आला ओनरशिप इज ट्रान्सफर्ड, फक्त पोझेशन गेट्स ट्रान्सफर्ड आफ्टर द डेथ or after expiry of the prior interest. Clear section 13? So section 13 talks about transfer to an unborn child. But is it possible as per section 5? Answer is no. The section 13 carves out an exception. How to transfer to an unborn child? Fine. So let's read the section. So where on a transfer of property, an interest therein is created for the benefit of a person, and that person is not in existence at the date of the transfer. So person not in existence means unborn child. And subject to the prior interest. म्हणजे unborn person देऊ शकता, पण कंडिशन काय? प्रायर इंटरेस्ट पहिले क्रिएट करा. आणि ती प्रायर इंटरेस्ट जे क्रिएट करणार असाल, it will not take effect unless it extends to the whole of the remaining interest. आता whole of the remaining interest म्हणजे काय? तर ओनरशिप. whole of the remaining interest means ओनरशिप. म्हणजे अनबॉर्न पर्सनला जर ओनरशिप देत असाल तर ते ट्रान्सफर व्हॅलिड आहे. जर का अनबॉर्न पर्सनला फक्त पोझेशन देत असाल तर सेक्शन 13 कव्हर करणार नाही. इट विल बी वॉइड. सो इन शॉर्ट अनबॉर्न पर्सन शुड गेट whole of the property, that is ownership. Only possession can be given to the prior interest. The prior interest हा लिव्हिंग पर्सन असेल आणि त्या लिव्हिंग पर्सनच्या लाईफ टाइम पर्यंत त्याला पोझेशन मिळू शकतं. आणि अनबॉर्न पर्सन ला ओनरशिप नक्कीच द्यायला पाहिजे, केलीच पाहिजे, तर तो ट्रान्सफर करेल. क्लियर? नेक्स्ट. नाउ सेक्शन 14. सेक्शन 14 टॉक्स अबाउट रूल अगेन्स्ट परपेच्युइटी. परपेच्युइटी म्हणजे काय? एंडलेस कंटिन्यूअस पिरियड. The law is against continuity. Law is against perpetuity. म्हणजे काय? समजा एखादा व्यक्ती असेल आणि तुला वाटते माझी प्रॉपर्टी माझ्या पुढे राहिली पाहिजे, बाहेर गेलीच नाही पाहिजे. मग माझी प्रॉपर्टी माझ्या मुलाला, त्याच्या मुलाला, माझ्या नातवाला, पंतूला, खापर पंतूला गेली पाहिजे. म्हणजे ती प्रॉपर्टी काय होईल? एक्स कमर्शियल होईल. And law doesn't want that property to be ex commercial. म्हणजे प्रॉपर्टी हमेशा कमर्शियल असली पाहिजे, विकण्यास योग्य असली पाहिजे. If you're doing it ex commercial म्हणजे कमर्शियलच्या बाहेर, विकण्याच्या बाहेर, then the transfer is void. मग आता रूल अगेन्स्ट परपेच्युइटी म्हणजे काय? एकच अनबॉर्न आणलं पाहिजे, एकापेक्षा जास्त अनबॉर्न नसू नये. That's it. So what is rule against perpetuity? Unborn person only one, not more than one unborn person. Simple, very simple. Let's read the section. So no transfer of property can operate to create an interest which is to take effect after the lifetime of one or more living person. म्हणजे एकापेक्षा जास्त लिव्हिंग पर्सनच्या लाईफ टाइम नंतर सुद्धा इफेक्ट मध्ये येणार असेल असं ट्रान्सफर अवॉइड करायचं. And the minority of some person who shall be in existence at the expiration of that period. आता जर सांगितलं प्रायर इंटरेस्ट किती असले पाहिजे, बरं आता मुद्दा, प्रायर इंटरेस्ट किती असले पाहिजे म्हणजे लिव्हिंग पर्सन किती असले पाहिजे. सो आता ए is transferring property to his grandson. आता मध्ये तो काय क्रिएट करतोय? प्रायर इंटरेस्ट. तर प्रायर इंटरेस्ट किती असले पाहिजे? तर आन्सर कॅन बी एनी. आन्सर इज एनी. 10 प्रायर इंटरेस्ट आणा, 20 प्रायर इंटरेस्ट आणा, पण सगळे काय पाहिजे? लिव्हिंग पर्सन असलं पाहिजे. तो सगळ्यात कमी वयाचा लिव्हिंग पर्सन समजा एक पर्सन असेल, तो किती वर्ष जगेल? मॅक्सिमम 100. आणि अनबॉर्न पर्सनची मायनॉरिटी. So rule against perpetuity actually means a permissible limit. That is 118 वयाच्या पुढे ओनरशिप पास होता म्हणजे पास करता येणार नाही. So what is the permissible limit? 118. Getting it? And not bringing more than one unborn person. So एकच unborn person आणलं पाहिजे. Clear transfer of rule against perpetuity. So rule of perpetuity also said to be an extension of section 13. Section 13 काय सांगतो? unborn person देऊ नका. And perpetuity काय सांगते? एकच आहे. That's it. Now we move on with
vested and contingent interest. Vested interest and contingent interest. Vested means what? सगळ्यात पहिलं vested means what? Acquired. So rights जेव्हा acquire होतात त्याला म्हणतो vested. आणि what is opposite of vested? Divested. तर divest म्हणजे काय काढून घेणे ना. तर vested म्हणजे काय? मिळवणे. So when you acquire the rights we call that as vested rights. And rights काढून घेतले त्याला म्हणायचं divested. I am divested of my rights. So आता सेक्शन 19 मध्ये काय सांगितलंय की एखाद्याला राइट्स केव्हा प्राप्त होतात. तर जेव्हा प्रॉपर्टी विकतो तर राइट्स लगेच मिळत नाही. सो सेक्शन 19 is trying to tell you when the transferee acquires the rights when he is vested with the rights. So where on a transfer of property an interest is created in favor of a person without specifying the time. म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर केली पण टाइम मात्र काय सांगितलेला नाही. टाइम इज नॉट स्पेसिफाइड. When it is to take effect or terms specified करताय कि when it is to take effect, that is forthwith and forthwith चा example meaning काय सांगितलं मी immediate. So terms specifying that it will take effect forthwith immediately or happening of an event which must happen. आता must happen म्हणजे contingent आहे का नाही. So it is a certain event. It is not uncertainty. Uncertainty असेल तर contingency. तर इथे काय सांगितलंय certain event. It is not contingent. So the दोन्ही केस मध्ये certain event आहे and is going to happen. तर अशा या तीन केस. तर जेव्हा टाइम स्पेसिफाय केलेला नाहीये की केव्हा इंटरेस्ट ट्रान्सफर होणार आहे किंवा इमिजिएट सांगितलंय किंवा हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट वर सांगितलंय. या तिन्ही केस मध्ये लॉ काय सांगतो द मोमेंट यू डू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इंटरेस्ट इज ट्रान्सफर्ड. The transferee is vested with the rights immediately on the signing of the transfer of property agreement. The moment you sign the deed, the instrument, the rights are transferred and the transferee is vested with the rights. He acquires the rights. This is what section 19 is trying to tell. So interest is vested unless the contrary intention appears. Ata a vested interest is not defeated by the death of the transferee before he obtains the possession. म्हणजे ताबा मिळवायच्या अगोदर जर का ट्रान्सफरी मेला तर ट्रान्सफर काय परिणाम होतो का? ट्रान्सफर इज नो. ट्रान्सफरवर कुठलाच परिणाम होत नाही. का? कारण राइट्स आर वेस्टेड. फक्त पोझेशन मिळायचं बाकी होतं. म्हणजे पोझेशन नाही मिळालं आणि तो मेला ट्रान्सफरवर इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे सगळे राइट्स ट्रान्सफर केले. सो लीगल heirs will get the rights from the transfer. But the transfer will not get effect or it will not become void. Now, आता खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा एक्सप्लेनेशनचा पार्ट. An intention that an interest shall not be wasted is not to be inferred. Not to be wasted, not to be inferred. तर जेव्हा लॉ मध्ये ना नॉट किंवा नेगेटिव्ह दोन टर्म्स आले ते कट करायचे आणि मग वाचायचे. So an intention that an interest shall be inferred म्हणजे इंटरेस्ट ट्रान्सफर झालाय असा इन्फर करायचं. केव्हा? जेव्हा एन्जॉयमेंट इज पोस्टपोन. आता एन्जॉयमेंट पोस्टपोन म्हणजे काय? पोझेशन पोस्टपोन झालाय म्हणजे फक्त पोझेशन नंतर मिळणार आहे पण राइट्स मात्र पास ऑन झाले. द ट्रान्सफरी इज वेस्टेड विथ द राइट्स. ट्रान्सफरी इज वेस्टेड विथ द राइट्स ओनली पोझेशन इज पोस्टपोन आणि पोझेशन पोस्टपोन केल्याने राइट्स मिळाले नाही असं समजायचं. This is what law is trying to say. Second, when a prior interest is created, म्हणजे prior interest create केलाय आणि ultimate beneficiary कोण? तर unborn person. तर unborn person जन्माला आला की त्याला rights मिळाले जरी prior interest असला तरी सुद्धा. Third, whereby income arising from the property is directed to be accumulated until the time of enjoyment comes. म्हणजे एखादी प्रॉपर्टी मधून येणारं उत्पन्न जमा करायला सांगितलंय, accumulate करायला सांगितलंय आणि एखाद्या ठराविक पिरियड नंतर त्या बेनिफिशियरी जाणार आहे. पण जो पैसा जमा होतोय ना तो जो काही पैसा जमा झालाय तो बेनिफिशियरी त्याचा ओनर आहे. ही हॅज द राइट्स ओव्हर दॅट. फक्त मिळाल्यानंतर. फोर्थ, फ्रॉम अ प्रोव्हिजन दॅट इफ अ पर्टिक्युलर इव्हेंट शॅल हॅपन. आता हॅपनिंग ऑफ इव्हेंट आहे ती गोष्ट होणारच आहे. मग इथे सुद्धा ट्रान्सफर इज complete, interest is wasted असं प्रिझ्युम करायचं. So in these four situations interest is wasted is to be presumed. Now the contingent.
सेम कंडिशन मी आपण पहिलेच बघितलं. Whenever there is an uncertain event and uncertain event वर जर का तुमचं कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स डिपेंड असेल त्याला म्हणतो आपण कंटिंजन्सी. So now let's move to section 35, doctrine of election. I hope that's fine. I'm taking only important sections, right? म्हणजे पटकन गर्दी कमी व्हायच्या अगोदर मला सांगायचं पाहिजे. Election when necessary, doctrine of election. आता doctrine of election म्हणजे काय? To choose, to elect, to choose or to elect. So what happens? A person who is not the owner, म्हणजे जो व्यक्ती मालक नाहीये, ती दुसऱ्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर करू इच्छिते आणि त्या प्रॉपर्टीच्या बदल्यात त्याला बेनिफिट देण्याचा प्रयत्न केलाय. मग आता जो मालक आहे ज्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे, ही इज पुट टू इलेक्शन, ही इज पुट टू चूज. तुला काय करायचं? तुला तुझी प्रॉपर्टी पाहिजे का तुला बेनिफिट पाहिजे? आता ही कुठल्या सिच्युएशन मध्ये येतं सांगतो. समजा वडील असेल आणि वडिलांना 2 मुलं आहेत, राईट? किंवा एक व्यक्ती आहे त्याला क्रिएटरला पैसे द्यायचे, ओके, आणि त्याच्या मुलाला एक पैसे द्यायचे असते, जे काय सिच्युएशन. तर वडील काय करतो की मोठ्या भावाला काय सांगतो, मोठ्या मुलाला, की तुझा फ्लॅट बारक्या भावाला दे आणि हा जो बंगला आहे आपला तर तू घे. म्हणजे आता वडील काय प्रयत्न करतोय की मोठ्या मुलाचा फ्लॅट छोट्या मुलाला, ओके, आपण समजा फ्लॅटची किंमत 1 करोड आहे, तर 1 करोड कोणाला गेला? छोट्या मुलाला. बंगल्याची किंमत किती? 2 कोटी. तर बेनिफिट म्हणजे बंगला, तर बंगला कोणाला गेला? मोठ्या मुलाला. म्हणजे एकाच प्रॉपर्टीचे 2 इश्यू झाले का? बट वन प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड. एका प्रॉपर्टी थ्रू तुम्ही 2 ट्रान्सफर करू इच्छिता. पण आता मोठ्या मुलाला ऑप्शन येतो इज पुट टू इलेक्शन, की त्याला काय करायचंय? त्याला त्याचा फ्लॅट पाहिजे का बंगला पाहिजे? देन ही इज पुट टू इलेक्शन. ती व्यक्ती या डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन खाली येणार. इज इट फाईन? आता दोन सिच्युएशन, the elder son, he might accept or he might reject. If he rejects the benefit, right? Sorry, if he rejects the transfer, benefit निघून जाणार, त्याला बंगला मिळणार नाही. आणि जर त्याने accept केलं, त्याचा फ्लॅट जाणार कोणाला? लहान भावाला, आणि त्याला काय मिळणार आहे? बंगला. आणि मग इम्प्लिमेंट गोष्टी सुद्धा आहेत, ओके. I will not get into much into this. I think I should now be quick. List pendants. When we talk about list pendants, see, लक्षात ठेवा, आपण खूप वेळा डेव्हलप करतो स्टे ऑर्डर, स्टेटस को, लिस्ट पेंडन्स. यात थोडंसं कधी आपलं चुकतं किंवा कन्फ्युजन होतं. इंजंक्शन इज रिलेटेड टू स्टे ऑर्डर. लिस्ट पेंडन्स म्हणजे फक्त दावा जेव्हा स्टे होतो त्याला म्हणायचं लिस्ट पेंडन्स, ओके. नाउ सेक्शन 52, व्हॉट डज इट से? लिस्ट पेंडन्स. म्हणजे लिस्ट म्हणजे काय? लिटिगेशन. पेंडन्स म्हणजे काय? पेंडिंग. सो व्हेन द लिटिगेशन इज पेंडिंग, तेव्हा काय? प्रॉपर्टी विकू नका. डू नॉट क्रिएट न्यू राइट्स इनटू दॅट प्रॉपर्टी, राइट? Confused? Looks confused. Yes, you. You're looking confused? Oh, and you correct. So the point what section 52 says that when the subject matter, that is immovable property, if it is subject matter and the suit is pending over it, do not create any new rights. Okay, म्हणजे matter is pending, subjudice आहे matter, तर तेव्हा कुठले नवीन राइट्स क्रिएट करू नका. त्याला म्हणतो आपण लिस्ट पेंडन्स. पण लिस्ट पेंडन्स कधी लागू होतो? when the suit is not collusive. And second one is what? In which the right to inward property is directly and specifically questioned. म्हणजे काय? आता collusive अर्थ काय? तो सूट फेक नसला पाहिजे. कोर्टाची दिशाभूल करून कुठला तरी डिसिजन घ्यावा त्यासाठी नसला पाहिजे, तरच लिस्ट पेंडन्स लागू होते. अदरवाइज sorry, you are free to transfer that immovable property. आता लिस्ट पेंडन्स असताना प्रॉपर्टी विकायची नाही, नवीन राइट्स क्रिएट.
there are certain exception also की ज्या ट्रान्सफरनी पार्टीचे राइट्स अफेक्ट होणार नसतील तर ट्रान्सफर करायला हरकत नाही. आता एक्झाम्पल, जर का मी 1 वर्षासाठी लिव्ह लायसन्स दिला असेल तर हरकत आहे का? काही राइट्स अफेक्ट होणार नाहीये, म्हणजे लिस्ट पेंडिंग लागू होत. When final rights will not get affected, then the transfer is allowed. Of course, subject to the permission by the court. Now, talking of part performance. Part performance कधी लागतो? Again, immobile property साठी म्हणजे फक्त registration pending आहे, rest everything is done. possession transfer झालंय? Yes. Written agreement आहे? Yes. Consideration transferred or ready to transfer. And what is pending? Registration is pending. Registration pending असल्यामुळे can the transferor cancel the instrument? Can he demand for cancellation? And the answer is no. So list part performance is in favor of a transfer. In favor of transferring. कारण खूप वेळा दस्त incomplete असतात. दस्त incomplete असल्यामुळे पुन्हा ट्रान्सफर void करायचं का? नाही. Let's read. So any person contracts to transfer for consideration what? Inward property. So you are transferring inward property for consideration and that transfer is in writing signed. आणि writing मध्ये जे terms आहेत ना, terms एवढे स्पष्ट आहेत ते clear indicate करतात that this writing is indicating transfer of property. That is constituting the transfer which can be ascertained with reasonable certainty. The transfer clearly visible होतोय from the terms. Then the transferee has in the part performance. आता त्या ट्रान्सफरच्या अनुषंगाने ट्रान्सफरीने ताबा मिळवलाय. He has taken the possession of the property or any part of that property or he is already in the possession of that property or continues to be in possession of in part performance and has done some act in furtherance of the property. तर या दोन पॅराग्राफ मधून काय कळलं? ट्रान्सफर इज फॉर कन्सिडरेशन, इमोबल प्रॉपर्टी आहे, ट्रान्सफर रायटिंग मध्ये आहे, साइंड आहे, पोजेशन पण केलाय, पोजेशन ऑल्सो इज ट्रान्सफर्ड and transferee is willing to perform or has performed his part. आता ट्रान्सफरकडे काय पाठ राहतो? मोबदला देणे. तर जर मोबदला द्यायला तयार आहे तर मोबदला दिला असेल मग काय प्रॉब्लेम आहे? कॅन्सल का करायचं? This is what law is asking question to the transferor. मग का ट्रान्सफर करायचं, कॅन्सल करायचं? Then notwithstanding, आता notwithstanding simply means काय आपण in spite of. So in spite, law says the transfer was required to be registered, but it is not registered. In spite of non-registration, right, or when the instrument has not been completed in the manner prescribed, the transferor or any person claiming under him is debarred from enforcing any rights against the transferee. So he doesn't have any rights. The transferor ला उलट registration करून देणं बंधनकारक बनतं. So can he cancel the transfer? No. He doesn't have any rights, nor person claiming under him. कोणाला अधिकार राहत नाही to claim rights. Because the transferee has taken or continued to be in possession. Now, provided that nothing in this section shall affect the rights of the transferee for consideration who has no notice of the prior contract. म्हणजे काय झालं इथं? कुठला ट्रान्सफर आला इथं? सबसिक्वेंट ट्रान्सफर, सेकंड ट्रान्सफर. पहिल्या ट्रान्सफरचं कन्सिडरेशन गेलं असेल, ताबा गेला असेल, पण रजिस्ट्रेशन झालंय का? नाही. आणि आपण नोटीस मध्ये शिकलो काय पाहिजे नोटीस मध्ये आपण की रजिस्टर्ड डॉक्युमेंट इज अ नोटीस, पण इथं रजिस्ट्रेशन झालंय का? नाही. मग सबसिक्वेंट बायरनी काय केलं? सर्च केलं, पण त्याला प्रायर सापडलंच नाही. म्हणून सबसिक्वेंट बायर ही purchases the property for consideration. तो चुकला का? नाही. Law says subsequent transfereeला good title pass on करा. So first transfereeला मात्र इथे मिळणार नाही. So when there is subsequent transfer, the subsequent transfereeला rights मिळतात. Prior transferee मात्र फक्त he can file a case and he can get his money back. He can get his consideration back, but he cannot cancel the second transfer. Keep it point. So provided that nothing in this section shall affect the rights of the transferee for consideration.
जे सेकंड ट्रान्सफरने काय केलंय, मोबदला दिलाय आणि त्याला कुठलाही नॉलेज नाहीये प्रायर कॉन्ट्रॅक्टचा किंवा प्रायर पार्ट परफॉर्मन्सचा. सो लॉ इज प्रोटेक्टिंग द सेकंड ट्रान्सफर इन द पार्ट सेक्शन. क्लियर? नाउ सेल. आता हा पार्ट सी मध्ये येतो. सगळे मोड्स आहेत, मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. नाउ द सेल. सेल इज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. आता लक्षात ठेवा, सेल मध्ये शब्द आले ओनरशिप, पण अगोदर जे काही सेक्शन मध्ये ना आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असं बघत होतो. कारण प्रॉपर्टी आलं की त्यात ओनरशिप पण आलं, पोझिशन पण आलं. वी नेवर नो, वी कॅन स्पेसिफाय दॅट. सो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन्क्लूड्स ओनरशिप और पोझिशन, राईट. पण सेल मध्ये काय शब्द वापरलाय, सेल ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, म्हणजे ट्रान्सफर प्रॉपर्टी शब्द येतो ना आपल्याला, राईट. आणि ट्रान्सफर प्रॉपर्टीचे टाइप्स काय येतात, मॉर्गेज पण येतात, लीज पण येतं. म्हणून ट्रान्सफर प्रॉपर्टी हा जेनरिक शब्द आहे आणि जेव्हा ट्रान्सफर ऑफ ओनरशिप हा स्पेसिफिक आहे. ओके. सो ट्रान्सफर ऑफ ओनरशिप इन एक्सचेंज फॉर अ प्राइस, and price can be paid, promised or partly paid and partly promised. So consider can be upon consideration section 2D of the Indian Contract Act. Section 2D of the Indian Contract defines consideration. That consideration is nothing but an action or omission, to do or not to do, that is done or abstain. Then past, present and future. The same thing over here. Consideration can be past, present or future. पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये consideration ची व्याख्या आहे, action or omission is a consideration. Now I am a teacher. Yes. So when I am teaching students, so when teaching is a consideration, the act of teaching is a consideration for the students. Right? That's a consideration for the students. So consideration what? Action. पण इथे सेल मध्ये मात्र what is consideration? The exchange of price. म्हणून सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये सुद्धा consideration in price सांगितलेलं आहे. And price always money. Now, so sale is a transfer of property in exchange of a price. Price means money consideration, and that can be paid, promised or partly paid and partly promised. And how the sale is made? The sale in case of a tangible immovable property. Tangible immovable property, with opposite color, intangible immovable property. The what will come under intangible immovable property? Easements. Easements are intangible immovable property. Definition काय cover केलंय? Tangible. तर फक्त immovable property, that is land. So, in case of tangible immovable property of the value of 100 rupees and upwards, or in case of reversion or other intangible thing can be made only by a registered instrument. The transfer has to be through a registered instrument. Then in case of a tangible immovable property of a value less than 100, then it can be made by either registered or by simply delivery of property. Then delivery of tangible immovable property takes place when the seller places the buyer or such person as he directs in possession of the property. आता डिलिव्हरीची व्याख्या काय? What is meant by delivery? It means putting the person in possession. Putting the person in possession. आणि possession देणं म्हणजे नक्की काय? The domination, control देणे म्हणजे possession देणे. So you should transfer the possession, means you should transfer the dominance, control. Now, the contract for sale. A contract for the sale of immovable property is a contract that the sale of such property shall take place on the terms settled between the parties. It does not of itself create any interest or in charge of such property. Now, what is meant by this contract for sale? The terms is nothing but the contract of sale. Simple. Now, the rights and liabilities are again very lengthy part. So, we'll directly go on with the next transfer, that is mortgage. Section 58 defines mortgage, mortgagor, mortgagee, mortgage money and mortgaged defined. First, A point, subsection A, that a mortgage is the transfer of an interest in specific immovable property.
परत इंटरेस्टची व्याख्या मी खूप आता सांगितली, इंटरेस्ट मीन्स नथिंग बट राईट्स. What you're transferring interest, means you're transferring rights in the immovable property. पण कुठला इंटरेस्ट, कुठला राईट तो बघायचा. For the purpose of securing the payment of money advance or to be advanced by way of late loan in the form of an existing or the future debt, or the performance of an engagement which may give rise to a pecuniary liability. The mortgage again is what? Security. Security for two things. First, money advance, and second one, performance of an engagement, performance of an action. तर एखादी action performance security you can give by giving right in the immovable property. So by giving right in immovable property you can secure performance. फक्त कर्जच secure करू शकत नाही, performance of an action can also be secured by mortgage. Then the transferor is called mortgager, transfer is called as mortgagee. Now the principal amount and the interest together is called as mortgage money. And the instrument, again सुरुवात बघितलं आपण, instrument सारखा काय होतो? Other than non-testamentary. Sorry, other than testamentary. म्हणजेच non-testamentary. तर instrument सारखा काय सांगितलं मी? Any document which transfers rights. तर mortgage मध्ये पण right transfer होतोय. दुसरा शब्द वापरलाय instrument. So the instrument by which the transfer is affected is called as mortgage. Simple. Third, transfer of an interest. I am coming back to the same point. Transfer of an interest in specific immovable property. Okay. आपण section 5 मध्ये काय बघितलं? Transfer must be between living person, but the property can be present or future. Section 5 का सांगतो property can be present or future, but mortgage फक्त specific immovable property. Yes, म्हणजे section 5 हा general होतो आणि हे सगळे section खूप specific होतो. Next, other types of mortgages. Simple mortgage. The simple mortgage मध्ये सगळ्यात important element काय येतो? Without delivering possession. You personally get bind that yes, मी पर्सनल ऑब्लिगेशन घेतो की हो मी तुझे पैसे परत करेल, आणि जर पैसे परत करू नाही शकलो तर तो कोर्टात जाऊन डिग्री फॉर सेल घेऊ शकतोस, राईट? पण ताबा गेला का? नाही. सो ओनली द राईट ऑफ सिक्युरिटी दॅट यू गिव्ह, राईट टू सेल दॅट यू गिव्ह, दॅट इज स्पेसिफिक इंटरेस्ट. अशा मॉर्गेजला म्हणून आपण सिंपल मॉर्गेज. सेकंड, मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. म्हणजे काय? सेल झालाय पण तो सेल ऍब्सोल्यूट झालेला नाही अजून. तर जेव्हा मॉर्गेज फेल होतो, when he fails to repay the mortgage money, then the conditional sale becomes absolute. Conditional sale काय होतो? Absolute. When you fail to pay the mortgage money, त्याला म्हणायचं mortgage by conditional sale. आणि जर का पैसे परत दिले तर conditional sale will become void. Next, usufructuary mortgage. Usufructuary mortgage. इथे काय होतं? Possession transfer होतो. पण हा माझा परत प्रश्न राहिला. Mortgage by conditional sale मध्ये possession जातं का? Answer is नाही जाणार. Simple mortgage मध्ये पण possession जाणार का? नाही. Usufructuary mortgage मध्ये पण possession जात नाही. हा keyword. Like usufructuary mortgage possession जातं. Usufructuary mortgage मध्ये possession जातं. So mortgagor delivers possession expressly or impliedly and binds himself to deliver the possession of the mortgage property to the mortgagee. First point. Second, so first you are transferring possession. Secondly, you are authorizing him to retain the possession until the payment of mortgage money. And mortgage money includes principal amount plus the interest. Third point, to receive the rents and the profits accruing from the property or any part of such rents and profits. दावा दिला आहे आणि त्या प्रॉपर्टीचं येणारं उत्पन्न पण तू घे, पण उत्पन्न का घ्यायचंय? इंटरेस्टच्या बदल्यात घ्या किंवा मुद्दलच्या बदल्यात घ्या किंवा पार्शियली मुद्दल पार्शियली इंटरेस्ट असू शकतो. दॅट इज द फोर्थ पॉइंट. टू ऍप्रोप्रिएट, टू यूज. आता ऍप्रोप्रिएट
म्हणजे यूज वापरतोय मी. टू यूज द सेम इन लिeu ऑफ इंटरेस्ट और इन पेमेंट ऑफ द मॉर्गेज मनी और पार्टली इन लिeu ऑफ इंटरेस्ट और पार्टली इन पेमेंट ऑफ द मॉर्गेज मनी. So such transaction is called as usufructuary mortgage and the mortgagee is called as usufructuary mortgagee. Fine. The mortgage, the usufructuary mortgage मध्ये मेन एलिमेंट काय आला? ट्रान्सफर ऑफ पोझेशन. सिंपल मध्ये पोझेशन जात नाही, कंडिशन सेट मध्ये पोझेशन जात नाही, usufructuary मध्ये पोझेशन जात. त्याच्यानंतर इंग्लिश मॉर्गेज. आता इंग्लिश मॉर्गेज कोण करतं? जे पैसे व्याज देतात, व्याजाने पैसे देतात का? राईट, सावकार लोक त्यांचं हे फंड असतो कुठला? इंग्लिश मॉर्गेजचा. काय? पैसे व्याजाने द्यायचे, राईट, त्याबद्दल प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची, कंप्लीट ट्रान्सफर इन देअर नेम, परत पैसे ते परत ट्रान्सफर करतो. म्हणजे कंडिशन सेल होणार का? नाही, तिथे ऍब्सोल्यूट सेल येतो, लक्षात ठेवा. सो इंग्लिश मॉर्गेज मध्ये देयर इज ऍब्सोल्यूट सेल. Let's read it. The mortgagor binds himself to repay the mortgage money on a certain date and transfers the mortgage property absolutely to the mortgagee. And nothing remains with the mortgagor. Sorry, nothing remains with the mortgagor. But subject to the provision that he will retransfer. म्हणजे पहिले ट्रान्सफर कंप्लीट झाले आणि जर का मॉर्गेज मनी घेऊन टाकलं तर तुम्हाला रिट्रान्सफर कर to the mortgagor upon the payment of the mortgage money. Such mortgage is called as English mortgage. Then equitable mortgage म्हणा किंवा mortgage by depositing of title deeds. जे खास करून बँक लोन, बँक लोनला हा mortgage लागू होतो, that is by depositing of title deeds, right? मग आपण काय करतो, सगळे जो बँक लोन घेतो पूर्ण चेन ऑफ डॉक्युमेंट डिपॉझिट लागतं नाही. जे टायटल डीड्स फक्त तुमच्या एकट्याचं नाही तर ऑल द प्रीवियस टायटल डीड्स तुम्हाला डिपॉझिट करावे लागतात. So let's read it. So where a transfer in case of towns of Calcutta, Madras, Bombay, प्रत्येक राहिलेलं नाहीये, all the major cities this section is applicable. So delivers to the creditor. So let's read, where a person delivers to the creditor or his agent the documents of title to immovable property with an intent to create a security. So you are delivering what? Documents of title. कुठल्या हेतूने? To create a security. अशा मॉर्गेजला म्हणायचं मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल. नाव द लास्ट वन, एनामॉलस. आता एनामॉलस म्हणजे जेव्हा आपण वकील लोक खूप छान डोकं लावतो, 2-3 मॉर्गेज मिक्स करतो आणि नवीन त्याचं तयार करतो, त्या म्हणायचं एनामॉलस मॉर्गेज. पण 2-3 मॉर्गेजचं मिक्सचर त्यात आपली कला कसं बसवतो. Law says such mortgage are also type of mortgage and come under anomalous mortgage. So mortgage which is not the simple mortgage, which is not mortgage by conditional sale, which is not usufructuary, which is not English, which is not mortgage by deposit title deeds. पण असं काय नवीन तयार केले तुम्ही, त्याचं नाव द्या anomalous mortgage. So such mortgage are composite mixture mortgages formed by the combination of 2 or more or of the primary types. जे वरचे 5 प्रायमरी टाइप्स होते त्याचं कॉम्पोजिट, त्याचं मिक्सचर, त्याचं क्लबिंग म्हणजेच एनामॉलस मॉर्गेज. म्हणजे आपल्या वकिलाची कला कसं काय नवीन तयार करतात. डन. होप माय स्पीड इज गुड इनफ टू अंडरस्टँड. म्हणजे ट्रान्सफर प्रॉपर्टी संपलं हरकत नाही. नेक्स्ट चार्ज. चलो, now let's come. Let's go to the next one. That is charge. Charge and the mortgage. पुढे आपल्या LLB ला पण क्वेश्चन येतो का डिस्टिंक्शन बिटवीन चार्ज अँड मॉर्गेज. तर चार्ज नक्की काय? कारण मॉर्गेज सुद्धा सिक्युरिटीज येते ना, चार्ज सुद्धा सिक्युरिटीज येते, राईट? तर let's read it. Then I will try to do the distinction between the two. So section 10 and section 100, charges where immovable property of one person is by the act of the parties or by operation of law is made a security. Immovable property is made a security for the payment of money to another. The transaction does not amount to mortgage. Then the latter person is said to have created a charge. And all the provision of simple mortgage will apply to such charge. काय फरक म्हणजे in short, when you keep immovable property as a security, but the mortgage नाही, त्याला काय म्हणायचं? चार्ज. फरक काय? हे माझं लिहिलं काही नाहीये, राईट? तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण मॉर्गेजची व्याख्या बघितली ना,
त्यात ट्रान्सफर ऑफ एन इंटरेस्ट म्हटलं होतं, राईट्स म्हटलं होतं. इन शॉर्ट मॉर्गेज जेव्हा होतं राईट्स क्रिएट होतात, चार्ज मध्ये राईट क्रिएट होत नाही त्या प्रॉपर्टीवर, एवढाच फरक. नो डाऊट सिक्युरिटी यू हॅव टू गो टू द कोर्ट ओनली, पण मॉर्गेज मध्ये राईट्स क्रिएट होतात, चार्ज मध्ये राईट्स क्रिएट होत नाही. यू हॅव टू अप्रोच द कोर्ट फॉर getting it sold. Next, lease. So lease of immovable property is a transfer of a right to enjoy such property. So lease म्हणजे नक्की काय? Right to enjoy. Meaning लावू शकतो आपण. Lease म्हणजे काय? Right to enjoy. So when I say that a lease of is immovable property means that given someone the right to enjoy that property for a certain time, express reply or in perpetuity. Perpetuity lease आपल्या मंडळ शब्द काय त्याला? भाडेपट्टा म्हणतो आपण. 99 वर्ष भाडेपट्टा येतो का नाही, तो सुद्धा लीजच. Then for a consideration of a price paid on promise. And what is the consideration over here? Price can be the consideration, money can be consideration, crops, service or any other thing of value. म्हणजे लीज मध्ये मोबदला काय होऊ शकतो, फक्त पैसाच नाही. Money, crops also can be consideration. And the consideration to be rendered periodically. Because द्यायचं कसा? Periodically द्या, certain occasion वर द्या, म्हणजे monthly द्या, right? Quarterly द्या, yearly द्या, काही प्रॉब्लेम नाही. The to the transfer by the transferee who accept the terms of such transfer. मग lesser, lessee, premium आणि rent. Is it okay? आणि हा सेक्शन 106 मध्ये फक्त एक पॉइंट हायलाइट करतो, जेव्हा ड्युरेशन लिहिलेलं नसतं म्हणजे ड्युरेशन इज नॉट मेन्शन्ड फॉर let's read. In the absence of the contract or local law used to the contrary, the lease of immovable property for agriculture or manufacturing purpose. म्हणजे जर का immovable property lease वर दिली आहे कोणासाठी, कशासाठी? Agriculture or manufacturing purpose. तर काय प्रिझ्युम करायचं? लॉ सांगतो the term of that lease will be year to year. And how it can be terminated? By giving a 6 months notice. And जर का lease for lease of immovable property other than agriculture or manufacturing purpose, मग ती लीज मात्र monthly lease असेल आणि ती monthly lease can be terminated by giving a 15 days notice. Yes. Now the next one, that is exchange. When two persons, section 118, when two persons mutually transfer the ownership of one thing for the ownership of another and neither thing or both things being money only. म्हणजे exchange मध्ये पैसा येत नाही. आता माझा प्रश्न परत इथे शब्द काय वापरलाय? ownership of one thing. तर ती movable immovable असू शकते का? Answer is yes. So exchange is not applicable only to immovable, but covers all kinds of things. But thing म्हणजे फक्त physical, not intangible. So think of so two persons mutually transfer ownership of one thing for the ownership of another and दोन्ही पैकी एक किंवा एकही पैसा नाही, तर त्याला म्हणायचं exchange. माझा प्रश्न फॉरेक्स करन्सी एक्सचेंज येईल त्याच्या खाली? आता मला सांगा, समजा तुम्ही गेला फॉरेक्स एक्सचेंज कडे, फॉरला चालला असाल, will convert your Indian rupee into dollars and समजा फेक करन्सी दिली तर फेक करन्सी खाली सुद्धा एक्सचेंज झालं का नाही? You exchange of currency, so that currency will it come under section 118? हा माझा प्रश्न. The answer is no. For that we have section 121. Right? The currency exchange will come under exchange of money. So on an exchange of money, each party thereby warrants the genuineness of the money given to him. तर जेव्हा तुम्ही करन्सी एक्सचेंज करता तर इम्प्लाइड वॉरंटी काय येते की जी करन्सी दिली ती जेन्युइन असली पाहिजे. Now the gift. Section 122
defined. Gift is a transfer of property of an existing movable or immovable property. परत gift फक्त immovable ला नाही, movable as well as immovable. Made voluntarily and without consideration. Then one person is called as donor and the other person is called as donee, and the donee should accept the gift. जोपर्यंत donee accept करत नाही gift complete होत नाही. So आपल्या gift deed मध्ये clause असला पाहिजे that the donee is accepting the property, the benefit, and the acceptance when to be made. Such acceptance must be made during the lifetime of the donor and while he is still capable of giving it. So donee accept केलं पाहिजे, पण त्या donee केव्हा accept केलं पाहिजे हे सांगितलंय का? टाइम स्पेसिफाय केलं नाही, सांगितलंय मरेपर्यंत. तर डोनरच्या लाईफ टाइम पर्यंत केव्हाही गिफ्ट एक्सेप्ट केलं जाऊ शकतं. आणि सेकंड काय, while still capable of giving. आता capable of giving म्हणजे काय? मालक असला पाहिजे. capable of giving साठी मालक झाला पाहिजे ना, त्यांनी विकले असेल तर. or is still in a with state of mind, sound mind. बरोबर? Sound mind असला पाहिजे, which is capable of giving and he should have that rights. म्हणजे विकण्याच्या अगोदर एक्सेप्ट करायचं काय तो ठरव. And if the donee dies before acceptance, donor नाही, donee dies before acceptance, then the gift is void. म्हणजे legal error ला पास होणार नाही हा ऑप्शन. And the gift can be made again through a registered instrument attached by at least 2 witnesses. And immovable असेल तर registered or by delivery. And gift can be of existing as well as future property. But future property असेल तर तो ट्रान्सफर क्या होणार? Void. So gift cannot be of a future property. Now the section 126. Can gift be revoked? Answer is no. एकदा का गिफ्ट केलं रिवोक होत नाही. पण एक्सेप्शन असले पाहिजे. Of course, every general rule has an exception. There is no rule without exception. So what is the exception? ज्या ग्राउंड्स वर कॉन्ट्रॅक्ट रिसीव्ह करता येऊ शकतं, सेम ग्राउंड वर गिफ्ट रिवोक करू शकतं. तर एक्झाम्पल काय? Consent was not a free consent. Consent was not a free consent. या ग्राउंड वर can you receive the contract? Yes. सेम ग्राउंड वर तुम्ही गिफ्ट सुद्धा रिसीव्ह करू शकता. Okay. Onerous gift. When a gift is in the form of a single transfer to the same person of several things, of which one is and other is not burdened by an obligation. तर onerous अर्थ काय झाला की ज्या गिफ्ट वर ज्या प्रॉपर्टीची गिफ्टेड केलेली ना त्याच्यावर ऑब्लिगेशन्स आहेत, जबाबदारी. म्हणजे फ्रीली आली आहे का? नाही. एक्झाम्पल ऑब्लिगेशनचं एक्झाम्पल काय येणार की वडिलांनी गिफ्ट केली प्रॉपर्टी मुलाला, काय सांगितलं तुझ्या आत्याला तुला सांभाळायचे मरेपर्यंत. तर ही प्रॉपर्टी, ही गिफ्ट काय झाली? ओनरस. बिकॉज देयर इज अन ऑब्लिगेशन अटॅच. म्हणजे फक्त प्रॉपर्टी आली का, त्या प्रॉपर्टी सोबत ऑब्लिगेशन, जबाबदारी सुद्धा आली, त्याला म्हणायचं ओनरस गिफ्ट. एंड नेक्स्ट लास्ट मध्ये युनिव्हर्सल डोनी. युनिव्हर्सल म्हणजे ज्या व्यक्तीला, ज्या डोनीला सगळीच प्रॉपर्टी मिळाली त्या डोनरची, त्याला म्हणायचं युनिव्हर्सल डोनी. Simple, right? And then he's responsible for all the debts and the liabilities. You want with the question answer session? Hello? Yeah. So any question answer session from your any question from your side? Yeah, please go ahead. Pardon? I think so might need to be passed on to you. Okay. ठीक है. Please go ahead. First of all, is transfer property applicable to Muslim? So in short, transfer property covers only those gifts other than Muslims.
हॅलो सर, इंग्लिश मॉर्गेजबद्दल आपण मगाशी सांगितलं की सॉफ्टवेअर जे करतो ॲग्रीमेंट, तर त्याच्यामध्ये तसं कंटेंट टाकलं जातं का ॲग्रीमेंट करताना? ॲग्रीमेंट करताना तसं कंटेंट टाकलं जातं का की जेव्हा तुम्ही पूर्ण फेडशील तेव्हा पुन्हा तुम्हाला ती प्रॉपर्टी दिली जाईल? Yes, it has to be. How will you classify? How will you determine that this is an English mortgage? If you don't specify that you have to retransfer, then how will you categorize as English mortgage? So English mortgage will be categorized only when you mention this clause, right? Good evening, sir. My question is regarding lease vendors. Is it mandatory to register the lease with sub-register? Lease vendors. Okay, so your question is when the matter is sub judice. Yeah. Okay, and the subject matter is immobile property. So that time, if you are doing lease and should get to be registered, answer is yes. But it should be more than 3 years. But if it is not registered, what will be the implication? So what do you think? Now let's do the matter of lease only then. My suit is pending with court. Correct. I have not registered with sub-register. First of all, I said lease can be made, but it should not affect the rights of the parties. Now your question, what is your question that should be registered or no? Correct? Yes. Yeah. So every lease has to be registered. Here also in this case also you have to register. Thanks. Is the gift valid after the death of donor? I should put this question to you only after my teaching. Answer is no. See, if the donor mela, if the donor dies, right? Donor yes, made a gift deed and now he dies. Nothing remains. Can he cancel? No. So gift is already passed on. The rights already passed on. Gift made. Can might be passed on for her once again, please. Please. Once again, you can please repeat your question again, so that others don't get confused. What was your question? My question was, जर गिफ्ट डीड पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जर डोनर डाईज तर काय इफेक्ट आहे? You need of effect for him. All his rights are already transferred. So rights are already transferred. Nothing remains to be. So if donor dies, no issues. It will not affect the transfer. It will not affect the transfer. Simple. हॅलो सर, माझा प्रश्न कॉमन आहे. प्रॉपर्टी अटॅचमेंट होणार आहे म्हणजे समजा असे फ्लॅट वगैरे Under CPC. हां, तर मला तो फ्लॅट माझ्या मुलाला ट्रान्सफर करायचा आहे, त्याच्यावर काही इफेक्ट होईल का? कॉमन प्रश्न. Of course. Yes, effect will. I can say. Property attachment से transfer होता है. Attachment आता क्या होता है? Your rights are attached. अटॅच नाही झाली, अटॅच होणार आहे त्याच्यावर मी product transfer करता है का? आगे का तो product transfer होगा तो त्याच्या खाली तो मग. See, why are you transferring? To evade, right? To defraud. Will you allow you? How will it allow you? Sir, good evening. Very good evening, sir. No question from my side, but the request to both of you, our bar and you, sir, take one more lecture like this lecture on a subject of contract, which will become more clarified on both subject combining lecture. I will be very happy. Request also to our president. I'm sorry that again
आय एम रिपीटिंग द सेम थिंग. पण माझ्या स्वतःबरोबर असं केस झालेली आहे की जर ऑलरेडी वडिलांनी गिफ्ट दिलेलं आहे मुलाला, तुम्हाला ओके मुलाला गिफ्ट दिलेलं आहे वडिलांनी आणि ते वडील वारलेले आहेत, तर त्यानंतर त्या गिफ्ट डेटनुसार प्रॉपर्टी ट्रान्सफर सिडको करत नाही. बिकॉज त्यांना तो व्यक्ती जिवंत असताना त्यांना कन्सेंट लेटर लागतं की हे गिफ्ट डेटनुसार तुम्ही ट्रान्सफर मुलाला करा. इफ दॅट पर्सन डाईज दे सेज की वारसदाखला आणल्यानंतरच आम्ही ट्रान्सफर करणार. इट कॅनॉट बी ट्रान्सफर विथ दिस गिफ्ट डेट. वाय दिस इज सो? So this confusion was there. Actually, I know that the gift once it is given, it is given. I know. Yeah. So see, now I'll tell you one thing. This is something. This will not be the complete of facts. I would say there's some more facts need to be attached with this. Okay, this can be the only one fact. There has to be more other facts also along with that. But rather this is shocking. This can't be done. This is not the correct thing. Some more facts has to be there. Sir, good evening. I would request to kindly explain charge with a relevant example. Charge. Just a simple example. Okay. So, okay, fine. There's a question regarding an example of charge. Because mortgage we understand. We have taken a loan. And against that loan, we are creating an rights in the property. आता charge मध्ये होतं काय? जेव्हा आपण एखादा कर्ज घेतो, राईट? आणि त्याला काय सांगतो? ही प्रॉपर्टी तुझा चार्ज क्रिएट कर. म्हणजे जर म्हणजे मी जर तुला पैसे नाही दिले ना, ही प्रॉपर्टी विकण्यासाठी तू कोर्टात जाऊ शकतो. फक्त तू कोर्टात जाऊ शकतोस ही प्रॉपर्टी विकण्यासाठी. म्हणजे काय झालं? चार्ज एखाद्या स्पेसिफिक इमोबल प्रॉपर्टी असतो. तुला नाही क्रिएट झाली नाहीये, पण हीच प्रॉपर्टी मी कुठे विकायला जाऊ शकतो. आणि मग जेव्हा चार्ज क्रिएट होतो ना, ही प्रॉपर्टी मला विकता येत नाही. आणि जर मला मी विकायला गेलो ना, ह्याचे येणारे पैसे त्या क्रेडिटरला पहिले मिळाले. So it's a security. Yes. Right? So I have to please you. I have got actually better to you. Hope my presumption is valid presumption, right? Irrefutable presumption. Give me some shit. Yes. Fine. Thank you so much everyone and really कसं आहे, वकिलांना थांबून ठेवण्याला आवड असते. थँक्यू सो मच धन्यवाद सर. मी आता आपल्या संघटनेच्या सहसचिव सीमा मॅडम यांना मी स्टेजवर बोलवतो. त्यांनी आभार प्रदर्शनचे जोर संभाळायचे. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखाद्या वाक्याला पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्ण विराम म्हणजे आभार प्रदर्शन. आदरणीय अध्यक्ष साहेब, तसेच आमची कमिटी मेंबर्स, येथे उपस्थित सर्व सिनियर्स, आज आपल्या पनवेल बार असोसिएशनद्वारे आयोजित विधी व्याख्यानमाला विषय ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट या विषयावर